मी सुनीतीबाई. परवा सकाळीच महाबळेश्वरला जायला निघायचं होतं. ध्यान शिबिराला जाताना तिथे वावरताना फार भडक वाटणार नाहीत, पण अगदीच घरेलूही दिसणार नाहीत अशा 2 फिक्क्या पण ताज्या रंगाच्या 2 टेरी वायर्स घ्यायचं मनात आलं आणि मी तशीच बाहेर पडले. येता येता मॅचिंग कापडांचे ब्लाऊजही RJ टेलर्सकडे शिवायला टाकले. उद्या संध्याकाळपर्यंत शिवून ठेवायला अगदी बजावून आली आहे. झालंच तर कोपऱ्यावरच्या गुप्ताकडनं वेफर्स, आप्पासाहेबांना आवडणारी अंजिराची बर्फी, खजूर आणि बिस्किटही घेतली. उद्या थोडी सफरचंद आणून ठेवली की झालं. हो, कुठे 4-8 दिवस जायचं म्हणजे घरची किती तयारी करावी लागते. म्हणजे तशा जानकीबाई रोज स्वयंपाक करणार आहेत, पण आप्पासाहेबांच्या पोटाचे हाल करून आपण शिबिराला गेलो अशी रुखरुख नको उगाच. तशी काळजी मी नेहमीच घेते. त्यातलेच 4 पदार्थ बरोबर घेतले म्हणजे माझीही सोय होते. नाहीतरी आताशा इतकी भूक तरी कुठे लागती आहे. खाण्यापिण्यावर हल्ली इतकी वासना राहिलीच नाही आहे. खांद्यावरचं ओझं सांभाळत घामाघूम अवस्थेत 2 जिने चढून घरी आले तर दाराला कुलूप. नाही म्हटलं तरी कपाळावर आठे आलेच. पर्समधनं किल्ली काढली आणि कुलूप उघडून घरात शिरले. अजून पुष्कळ तयारी व्हायची होती. उद्याचा सगळा दिवस मंडळानं योजलेल्या रक्तदान शिबिराच्या व्यवस्थेत जाणार होता. निम्म अर्ध पॅकिंग आज झालं असतं तर किती सोयीचं झालं असतं. पण आप्पासाहेब आलेले नाहीत म्हणजे कुकर लावणं, हे येईपर्यंत जेवणाची वाट पाहणं आलंच की. अंगावरची साडी न बदलताच एप्रन कमरेला बांधला आणि हात धुवून मी कुकर लावायच्या तयारीला लागले. एरवी मला परतायला उशीर झाला की आप्पासाहेब भाताचा कुकर चढवतात. आज का नेमका यांना उशीर झाला? उगीच कुठेतरी रमायचा त्यांचा स्वभाव नाही आहे. ठरलेली 1.5 मैलाची रपेट झाली की संध्याकाळी मैदानाच्या कडेच्या कठाड्यावर 10 मिनटं बसायचं, येताना भाजी केळी आणायची आणि बातम्या ऐकायला घरी पोहोचायचं, हा नेहमीचा दिनक्रम. नेमकी आज मला एवढी कामं आहेत तर आज यांना उशीर. किर्रिंग किर्रिंग फोनची बेल वाजायला लागली. कुकरचं भांडं तसंच ओट्यावर ठेवलं आणि मी बाहेर बैठकीच्या खोलीत आले. हॅलो, मी सुनीती मोघे. मी घटवलेल्या आवाजात फोनमध्ये बोलले. हॅलो वहिनी, मी पटवर्धन बोलतोय. मगापासून फोन करतोय पण कुणी उचलत नव्हतं. मी आत्ताच घरी येते. आप्पासाहेब अजून आले नाहीत बाहेरनं. काही काम होतं का? काही निरोप द्यायचा आहे का? त्यांना निरोप नाही, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. म्हणजे काय आहे ना वहिनी, हीच बोलेल तुमच्याशी. मी चक्रावूनच गेले. आपणच फोन केला, बोलायचं आहे म्हणतायत आणि आम्हा गुळमुळीतपणा कशाला? हॅलो हॅलो हॅलो. मी बोलायचा प्रयत्न केला पण मला बोलायला वाव न देता पटवर्धनांनी फोन खाली ठेवला. अगं हे तूच बोल. फोनच्या रिसिव्हरमधनं आगंतुक शब्द कानावर आले आणि पलीकडचा रिसिव्हर उचलल्याचा आवाज आला. हॅलो, मी मंगल बोलते आहे. काय काम काढलं आज? मी विचारलं. नाही, तुम्ही घाबरून जाऊ नका. तुम्ही काहीतरी उद्या परवा महाबळेश्वरला जाणार आहात ना? हां हो. मी म्हटलं पण महाबळेश्वरला जाण्यात भीती वाटण्यासारखं काय आहे? असं काय हे नवरा बायको असंबद्ध बोलत आहेत? स्वामी पूर्णानंदांचं शिबिर आहे. मध्यंतरी मी त्यांची 2 पुस्तकं वाचली, मला फार आवडली. मिसेस नाडकर्णी शिबिराला जाणार असं कळलं म्हणून मग मीही जाते आहे. मी उत्तर दिलं पण खरं तर मनात आलं होतं की तटकन विचारावं, एनी ऑब्जेक्शन? तरी माझी ही स्वाभाविक प्रतिक्रिया तशीच अव्यक्त ठेवली. नाही, आप्पासाहेब मगाशी आम्हाला म्हटले म्हणून कळलं. त्याचं काय आहे, आप्पासाहेबांना बरं नाही आहे हो. तुम्हाला कुठे भेटले ते? कुठून बोलताय तुम्ही? नाही, आमच्या घरूनच बोलते मी. थोड्या वेळापूर्वी ते आमच्याकडे आले होते. त्यांना कसं तरीच होत होतं एकाएकीच. आमचं घर जवळ होतं म्हणून आमच्या घरी आले. वेळ साधारण 6:30ची. त्यांना काय होत होतं ते अजून घरी नाही आलेले. नाही, ते मला माहिती आहे. त्या संबंधित सांगायला फोन केला. अहो मग बोला.
त्यांना सौम्य हार्ट अटॅक आला आहे असं डॉक्टर भंडारींचं म्हणणं आहे. डॉक्टर भंडारी, त्यांचा काय संबंध? अहो, आम्हीच त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो ना. मी गप्प राहिले. ते तयारच नव्हते हो, पण ह्यांना काही त्यांचं लक्षण ठीक दिसेना. दिलगिरीच्या सुरात मंगलाबाई सांगायला लागल्या. त्या दिलगिरीयुक्त आवाजामुळे उगाचच डोक्यात एक सणक आली, पण तरी मी गप्प राहिले. ऐकताय ना हो तुम्ही? पलीकडनं मंगलाबाईंचा प्रश्न. हो तर भानावर येत मी उत्तरले. सिव्हिअर अटॅक नाही आहे ना हो, असं डॉक्टर म्हणतायत. आत्ता त्यांना ICUमध्ये ठेवलं आहे. आमच्या मनोहरला तिथे थांबायला सांगून आलो आहे आम्ही. सगळं ठीक होईल हो, काळजी करू नका. ठीक आहे, थँक्स. तुमच्यामुळे लगेच उपचार सुरू झाले. मी लगेच जाते हॉस्पिटलमध्ये. मी येऊ का तुमच्याकडे, का हॉस्पिटलमध्ये येऊ परस्पर? मी असं करते, रिक्षा तुमच्या घराकडनं घेते, 10 मिनिटात निघते मी म्हणाले. फोन खाली ठेवला आणि धप्प दिशी मी कोचावर आदळले. समोरच्या टिपायावर ठेवलेल्या शॉपिंग बॅगमधनं साड्यांचं पुडकं आणि खाद्यपदार्थ माझ्याकडे बघून खवचटपणे हसतायत असा भास झाला. निराशेनं, संतापानं डोळ्यात पाणी आलं. केवढ्या उत्साहाने मी शिबिरासाठी नाव नोंदवलं होतं. 8 दिवस घरापासनं, कामापासनं, सर्व मंडळींपासनं दूर जाऊन शांत आयुष्य काढायचं होतं मला. काही गुले बकावलीचं फूल अपेक्षित होतं का? मिसेस नाडकर्णींच्या मनात जायचा विचार आला आहे म्हटल्यावर मीच आग्रहानं त्यांना भरीला घातलं होतं. आता त्यांना काय वाटेल? आता कुठलं आलंय महाबळेश्वर आणि कसलं काय? अगतिकतेमुळे डोळे गळायला लागले. आजारी पडायला सुद्धा यांना हाच मुहूर्त मिळाला. जन्मभर माझी कोणतीही हौस या ग्रहस्थानं पुरवली नाही. सदानकदा वाचन आणि चिंतन. कधी कुठे काही जाणं नाही, येणं नाही, 4 लोकात मिसळायची हौसच नाही. सुरुवातीला मी त्यांना बदलवायचा खूप प्रयत्न केला, पण ह्यांना काही सांगणं म्हणजे दगडी भिंतीवर कपाळ आपटून घेणं आहे हे कळलं. आणि मग शांतपणे स्वतःचं आयुष्यच अलगदपणे बाजूला काढत नेलं. स्वतःचा जीव रमवायचे खूप मार्ग शोधले आणि त्या वाटांनी एकटी चालत राहिले, मैत्रिणी जोडत गेले. सुदैवानं बाबांनी माझ्या नावानं पैसे गुंतवून ठेवले होते म्हणून कधी कशाला कमी पडलं नाही. आता माझं हे सुखही देवाला बघवलं नाही. स्वतःविषयीच्या अनुकंपेमुळे मन भरून आलं. निशब्द आक्रोश करायला लागलं. रडता रडता नजर शोकेसवरच्या ग्रुप फोटोकडे गेली आणि मी भानावर आले. आप्पासाहेबांचे शांत डोळे माझ्याकडे बघतायत, माझ्या अंतरंगाचा शोध घेतायत असं वाटलं. स्वतःचीच लाज वाटली. एखाद्याची नजर चुकवावी तसं मी फोटोवरची नजर काढून घेतली. नवऱ्याला हार्ट अटॅक आला आहे हे कळल्याबरोबर महाबळेश्वर कॅन्सल झाल्याची प्रथम मला चीड आली हे लक्षात आलं आणि अगदी अपराध्यासारखं वाटलं. क्षणापूर्वीच्या अगतिक रागाची जागा मग आप्पासाहेबांविषयीच्या काळजीनं घेतली. नक्की ते माझी वाट बघत असतील. कदाचित त्यांच्यामुळे मला माझा बेत कॅन्सल करावा लागला म्हणून मी अपसेट होईन या कल्पनेनं स्वतःला दोष लावत असतील. त्यांना अगदी कानकोंड वाटत असेल. माणसं वर्षानुवर्ष एकत्र राहूनही मनानं नसतील जवळ येत, पण एकमेकांच्या सहज प्रतिक्रिया तळहाताच्या रेषांप्रमाणे वाचू शकतात ना. मी उठले, तोंडावर थंड पाण्याचा हापका मारला. कपाटातून आप्पासाहेबांचे कपडे, टॉवेल, नॅपकिन घेतलं. टूथब्रश, पेस्ट, साबण, कपबशी, चमचे अशा सटर फटर वस्तू जशा आठवतील तशा जमवल्या आणि हँडबॅगेत भरल्या. प्रवासासाठी काढून आणलेले पैसे पर्समध्ये ठेवताना पुन्हा एकदा मगाचाच कडवट्टपणा उसळून आला. आरशात पाहिलं. माझ्या चेहऱ्यावर माझी ती निराशा, तो राग दिसत नाही ना याची खातर जमा करून घेतली. तोंडावर पावडरचा पफ फिरवायला हवा होता, पण नको, बरं दिसलं नसतं ते. चेहऱ्यावरचा तेलकटपणा रुमालानं चोळून पुसला आणि बाहेर पडले. मंगलाबाई थर्मास घेऊन त्यांच्या घराच्या दारात उभ्या होत्या. रिक्षा थांबल्याबरोबर त्या रिक्षात बसल्या. आप्पासाहेब भारी संकोची आहेत हं. आधी डॉक्टरकडे यायला नकोच म्हणत होते, पण ह्यांनी ऐकलं नाही. तुमच्या शिबिराच्या बेतावर पाणी फिरणार म्हणून ते हळहळत होते खूप.
पण नशीब आम्ही त्यांच्या विरोधाकडे लक्ष दिलं नाही. रिक्षात आसनस्थ झाल्यावर मंगलाबाई सांगायला लागल्या, हो ना हो, वेळ काय सांगून येते का? आपल्या माणसापेक्षा शिबिर जास्त आहे का? कमालच करतात हे अगदी. क्षणभर मंगलाबाईंकडे बघत त्यांच्या नजरेला नजर न देता मी म्हटलं, आप्पासाहेबांनी किती आढेवेढे घेतले असतील याची मला पूर्ण कल्पना, पण काहीही असलं तरी त्यांनी महाबळेश्वरच्या शिबिराचं इतकं कशाला बोलावं? डॉक्टर म्हणाले 3-4 दिवस ICUमध्ये ठेवावं लागेल. लकीली सुदैवानं मनोहर घरी होता म्हणून बरं झालं. पटापटा त्यांनी सगळं केलं. 15व्या मिनिटाला उपाययोजना सुरूसुद्धा झाली. मंगलाबाईंनी माहिती पुरवली. आम्ही हॉस्पिटलमध्ये पोचलो तर मनोहर बाहेरच बसला होता. त्याचं म्हणणं पडलं की मुलांना फोन करून बोलावून घ्यावं. माझ्याकडून सुजित सनीतचे नंबर घेतले आणि तो फोन करायला बाहेर पडला. ताईला आणि भाऊजींना त्यानंच फोन केला. मंगलाबाईंनी बळं मला कॉफी बिस्किटं घ्यायला लावली. ते दोघं आल्यावर मंगलाबाई आणि मनोहर घरी गेले. बंगलोरहून सुजित श्यामल आणि बडोद्याहून सनीत सोनाली आले. लेका सोनानी धावून सर्व केलं. घरी 4 माणसांचं सगळं करणं, हॉस्पिटलच्या चक्रा, औषधं, इंजेक्शनं वेळेच्या वेळी आणणं देणं, थोडी कामं का असतात? मला काही या वयात जमलं असतं एवढं? आपण आप्पासाहेबांपाशी जास्तीत जास्त वेळ थांबायचं आणि नर्स वॉर्डबॉयकडनं सगळं जिथल्या तिथे करून घ्यायचं असं मी ठरवलं. प्रकर्षानं तेव्हा एक गोष्ट जाणवायला लागली. मुलं इथे आहे तोवर सगळं ठीक आहे, पण त्यांना त्यांचे उद्योग आहेत. 4-8 दिवस रजा असली तरी नशीब. श्यामल सोनाली तरी घर मुलं सोडून इथे कुठपर्यंत राहणार? ही मंडळी गेल्यावर मला सगळं कसं जमणार? आप्पासाहेबांची शुश्रूषा तरी कशी जमणार, कशी झेपणार? शिवाय एवढ्या सोसानं लावून घेतलेले सगळे उपद्व्याप मला असे कसे बेजबाबदारपणे सोडून देता येतील? संस्थेशी कामाशी काही बांधिलकी आहे का नाही? अलीकडे या संस्थांच्या कामापुढे वेगळं आयुष्य राहिलंच नाही आहे मला. निदान काही दिवस तरी या सर्वावर पूर्ण पाणी सोडायला हवं. 24 तास घरी पेशंटचं करणं जमणारच नाही. बरं, एकदा डिस्चार्ज मिळाला की भेटायला येणाऱ्यांची रीग लागेल, मग त्यांची सरबराई करणं आलं. त्यांनी नको म्हटलं, आपण नाही ठरवलं तरी आप्पासाहेब ऐकायचे नाहीत. आता आम्ही 16 वर्षांची राहिलेली नाही हे उघडच आहे, पण माझं वय वाढतंय हे त्यांच्या लक्षातच येत नाही काही वेळा. डिस्चार्ज मिळाल्यावर मुलांची खरी गरज लागणार आहे आणि नेमकं त्यावेळी कोणीच नसणार जवळ. तसे 5-6 वर्षापूर्वीपर्यंत सुजित श्यामल आमच्यापाशी होते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात मी स्वतःला गुरफटून घेतलं नाही कधी. माझा संसार जसा जमला तसा मी तडीला नेला. पुन्हा एकदा संसारात गुरफटून घ्यायची माझी स्वभाव प्रकृतीच नव्हती. तो माझा पिंडच नाही. त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्यायचं आणि आपण आपलं जगायचं असं मी ठरवलं होतं. साहजिकच त्यांच्या लग्नानंतर त्यांच्या हिंडण्या फिरण्यात कार्यक्रमात मी ढवळाढवळ केली नव्हती. सौरभच्या जन्मानंतरही त्याला कसं वाढवायचं याचं पूर्ण स्वातंत्र्य मी त्यांना दिलं होतं. त्यामुळे माझ्या कार्यक्रमात फारसा बदल करायचा प्रश्नच आला नव्हता. का कोण जाणे, पण हे स्वातंत्र्यसुद्धा त्यांना बोचलं होतं. असंतोषाचे विसंवादाचे आंतरप्रवाह घरात जाणवायला लागले. सुजितच्या कपाळावर माझ्याशी बोलताना आठी दिसायला लागली. डोळ्यात रागही डोकवायला लागला होता. मधूनच त्याच्या साध्या बोलण्यातही धार जाणवायला लागली. सुजित श्यामलच्या तिरकस शेऱ्यांमुळे आणि आप्पासाहेबांच्या मावाळ स्वभावामुळे माझ्याच घरात माझ्या येण्या जाण्यावर बंधन आल्यासारखं वाटायला लागलं. निष्कारण माझ्या स्वातंत्र्यावर अंकुश यायला लागला. त्यांचं मित्रमंडळ, त्यांचे कार्यक्रम यात मी कधी लुडबुड केली नाही. सौरभला अमुक कपडे घाल, तमुकच आहार ठेव वगैरे सूचनाही मी दिल्या नाहीत. तरी माझं वागणं त्यांना खटकलं होतं. अलिप्तपणाचं वाटतं म्हणून म्हणे. प्रत्यक्ष भांडी वाजायला लागायच्या आधीच सुजितच्या बदलीची ऑर्डर आली होती. का त्यांनी मुद्दाम करून घेतली होती राम जाणे. काही असो,
स्वतःशी प्रामाणिकपणे कबूल करायला हरकत नाही, त्यावेळी मला बरंच वाटलं होतं. दूर राहिलं की आपोआप राहणारा नात्यातला गोडवा आमच्या नात्यात त्यामुळे थोडाफार राहिला. आज परिस्थिती माझ्या अंगावर धावून आली होती. माझ्या स्वातंत्र्यावर घाला येऊ पाहत होता, पण माझी जबाबदारी मी कशी टाळू शकणार होते? नात्याच्या चिवट धाग्यांना आम्ही नाकारू शकणार नव्हते. कोणालाच हक्कानं मी काही सांगू शकत नाही, जरी सांगितलं तरी कोणी ऐकणार नाही. आप्पासाहेबांच्या आणि माझ्या स्वभावात आवडीनिवडीत फरक असल्यामुळे भावनिक जवळिकीची वाण होती हे मुलांना जाणवलंच नसेल असं नाही ना. पण त्यांना आणि सुनांना त्याचं काय देणं घेणं होतं? आसपासच्या गोतावळ्याला, शेजाऱ्यापाजाऱ्यांना आणि मित्रमंडळींना एकच कळत होतं, आजारी पतीची देखभाल करणं हे पत्नीचंच कर्तव्य आहे. माझ्याही बुद्धीला ते पटतंय, पण प्रेमाच्या ओलाव्यातनं ते कर्तव्य आपसूक उफाळून यावं, त्यात चिंब भिजावं, ही समाजाची अपेक्षा मी पूर्ण करू शकत नाही हे मला कोणाला सांगता येणार नाही. सनीत, सोनल 4 दिवसातच परतले. सुजित, श्यामल 4 दिवसांनी जातील. मला ते स्वीकारायलाच हवं असं मी परोपरीनं मनाला शिकवतेय. स्वीकारण्याखेरीज इलाज नाही म्हणून मी ते स्वीकारतेय. अगदी गप्प झाले होते मी 2-3 दिवस. सुजितनी माझ्या गप्प राहण्याचा अर्थ काय घेतला राम जाणे. हॉस्पिटलमधनं घरी परतताना मला म्हणाला, आई तू काळजी करू नकोस, बाबांच्या आजाराच्या गडबडीत मी तुला बोललो नव्हतो, पण आता सांगतो. बहुधा माझी इथल्या ब्रँचला बदली होतीये. मी आणि श्यामल आहोतच तुमच्याजवळ. देव पावला रे बाबा. आप्पासाहेबांना सांगितलंस का? त्यांना फार बरं वाटेल. त्यांचा तुमच्या सर्वांवर फार जीव आहे. सौरभलाही त्यांचा लढाई लहानपणापासनं. मी उत्साहाच्या भरात बोलून गेले. त्या उत्साहात मला वाटलेली सुटकेची भावना मी लपवू शकले असेन असं वाटतंय. तितक्यात श्यामल म्हणाली, अर्थात आम्हाला कंपनीतर्फे क्वार्टर्स मिळतीलच, पण आम्ही निदान गावात असू. तुम्ही केव्हाही तिकडे राहायला येऊ शकाल. सौरभला घेऊन आम्हीही येत जाऊ. घाईघाईनं श्यामलनं दिलेलं स्पष्टीकरण ऐकून माझा चेहरा खर्रकन उतरला. त्यावेळची आढी अजूनही या दोघांच्या मनात आहे का त्यांच्या त्यावेळच्या जाण्यानं मला वाटलेली सुटकेची भावना त्यांना जाणवली होती? मला काहीच अंदाज येईना. पण झालं गेलं, विसरलं गेलेलं नाही आहे हे लक्षात येऊनही मी लक्षात न आल्यासारखं केलं. ते आपण नंतर ठरवू रे, पण तुम्ही येणार म्हटल्यावर खूप हायसं वाटलं बघ. मला काळजीच पडली होती रे माझ्या हातून कसं निभावणार याची. सौरभलाही खूप बघावंसं वाटत होतं. माझ्या एवढ्या बोलण्यावरच विषय संपला. सुजित माझाच मुलगा, पण अलीकडे बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवायची त्याला नवी खोड लागली आहे हे माझ्या इतकं कोणालाच ठाऊक नव्हतं. आत्ताही त्याच्या डोळ्यात 2 क्षण उमटलेला कठोर भाव आणि कपाळावरची उडणारी शीर त्याच्या मनातले विचार मला सांगून गेली होती. माझ्या प्रत्येक युक्तिवादाला त्यांनी सडेतोड उत्तर दिलं असतं. काहीही बोलायला त्यांनी मागे पुढे पाहिलं नसतं. भावनिक आवाहन करणं म्हणजे वेडेपणा होता. त्याच्या मानानं श्यामल पटकन विरघळणारी आहे. रागावली असली तरी चटकन कटुता विसरणं तिला शक्य होतं. सुजितला फार थांबणं शक्य नव्हतं, पण आप्पासाहेबांना डिस्चार्ज मिळेपर्यंत निदान श्यामलनं तरी थांबावं अशी मी गळच घातली. या वयात माझी तारंबळ झाली असती हे सुजितलाही दिसत होतं, पण तिकडे सामानाची आवराआवर करायला तिला जायला हवं होतं लवकर. नाईलाजानं तो तिला ठेवायला तयार झाला. श्यामल तशी प्रेमळ होती, हट्टी वाटली तरी हळवी होती. श्यामलला पटवणं सोपं होतं. शिवाय आपण मोठी सून आहोत म्हणून आपली काही कर्तव्य आहेत हे तिच्या जाणीवेत कायम असतं हे सुद्धा माझ्या खूप वेळा लक्षात आलेलं आहे. मी, श्यामल. सुजित बेंगलोरला एकटाच गेला. त्याच्याबरोबर गेले असते तर बरं झालं असतं. बदली झाली की कामं कमी असतात का? शिवाय इतक्या वर्षात जमवलेला मित्रपरिवार, त्यांच्याशी भेटीगाठी, निरोप हे सगळं वेळखाऊ काम असतं. पण आईंचंही बरोबर आहे.
त्यांना अशा धावपळीची कधी सवय नाही. आप्पासाहेबांनाही माझा आधार वाटणार होता. अगदी मुलीसारखी माया त्यांना माझ्याबद्दल वाटते हे मला माहिती होतं, पण संकोची स्वभावामुळे त्यांनी मुळीच मला थांबण्याचा आग्रह केला नसता. मी थांबतीये हे कळल्यावर ते कशाला कशाला म्हणाले तरी त्यांना वाटलेला धीर, आनंद त्यांच्या नंतरच्या प्रत्येक कृतीतनं जाणवत होता. त्यामुळेच आम्हाला दोघांना हा निर्णय त्रासदायक असला तरी मला तो बरोबर वाटला होता. सामान काय 4 दिवसांनी बांधलं असतं तरी चाललं असतं. आप्पासाहेबांना मी थांबण्यानं मानसिक आधार वाटला असता तर ते डावळून तिथं जाणं अगदी अनिवार्य नव्हतं. सुजित गेल्यावर जास्त वेळा मी हॉस्पिटलमध्ये थांबायला लागले. डॉक्टरांच्या फेरीच्या वेळी मुद्दाम मी तिथे थांबत असे. 2-3 दिवसांनी नक्की डिस्चार्ज मिळणार असं डॉक्टरांनी सुचवलं तशी मी त्यांना काय काय काळजी घ्यायला हवी हे विचारायला त्यांच्या मागोमाग खोली बाहेर गेले. आईही आल्या. डॉक्टर सांगत होते, त्यांना शक्यतो विश्रांती घ्यायला लावायची, पण पूर्ण पंगू करून टाकायचं नाही. बेताबेतानं हालचाल करायलाच हवी. वेळच्या वेळी औषधं, आहार दिला म्हणजे घाबरण्यासारखं काही नाही. मात्र सर्व गोष्टी शक्यतो आखीव रेखीव टाईमशीर हव्यात. हे सगळं मला माहिती होतं, पण ते मी आईंना बजावून सांगू शकले नसते. म्हणून तर आईंसमोर मी डॉक्टरांच्याकडनं वदवून घेत होते. आईंनी कधी वेळच्या वेळी गोष्टी केल्या आहेत? त्यांचं वागणंच निराळं होतं. आप्पासाहेबांना खाण्याचा, व्यायामाचा आग्रह करणं कोणालाही झालं तरी अवघडच होतं. आणि आईंच्या तर ते स्वभावातच बसत नव्हतं. आईंचा पाय सतत उंबऱ्याच्या बाहेर. 4 दिवस ओळीनं 4ही ठाव स्वयंपाक करून वेळेवर वाढलं तरी नशीब. जानकीबाई आहेतच नाही तर. माझ्या मनात येऊन गेलं. आईंनी ते मनकवडेपणानं ओळखले की काय कोण जाणे. त्या म्हणाल्या, श्यामल, परवा मी सुजितसमोर बोलले नाही वाद नको म्हणून. एवढं वाक्य बोलून त्या खोलीत शिरल्या आणि मला म्हणाल्या, मला वाटतं ना तुम्ही क्वार्टर्सवर राहायला जायचा विचार सोडून द्या. आपण सगळे आपल्या घरी राहूयात ना गं. पूर्वी नव्हतो का राहत? सौरभलाही शाळा चांगली जवळ आहे. मी संस्थेच्या अध्यक्षांना भेटेन की. माझी त्यांची कामानिमित्त खूप वेळा गाठ पडली आहे. मी आप्पासाहेबांची सेवा करीन, तू घरचं सांभाळ. मुलाबाळात राहून हे सुद्धा लवकर सुधारतील नाही का हो? शेवटचा प्रश्न त्याने आप्पासाहेबांना विचारला. आप्पासाहेब गोंधळून गेले. नाही म्हणणं शक्यच नव्हतं. आम्ही आल्यानं त्यांना बरंही वाटणार होतं, पण पूर्वीचे घरातले तणाव त्यांना माहीत का नव्हते? माझी होणारी मानसिक कुतरओढ, सुजितचा संताप, आईंचा मानभावीपणा आणि जबाबदाऱ्या टाळण्याची वृत्ती आणि पुन्हा स्वातंत्र्य दिल्याचा उदारपणा दाखवणं सगळं आप्पासाहेबांना कळलेलं होतं. त्यांच्यासमोर सरळ नाही म्हणणं मला जमणार नाही हे आईसुद्धा ओळखून होत्या. किंबहुना मला असं कचाट्यात पकडण्यासाठी तर त्यांनी मला थांबवून घेऊन हे बोलणं आप्पासाहेबांसमोर केलं नाही ना, अशीही शंका माझ्या मनात आली. अर्थात सुजितच्या अपरोक्ष कुठल्याही बेताला होकार देणं माझ्या मुळीच हातात नव्हतं. त्यामुळे त्यांच्याशी बोलून काहीतरी ठरवता येईल असं गुळमुळीत उत्तर देऊन मी वेळ मारून नेली. पण हे बोलताना माझ्याही इच्छेविरुद्ध माझं लक्ष आप्पासाहेबांच्याकडे गेलं. थोडीशी आशा, थोडं समजून घेणं दोन्ही दिसलं त्यांच्या चेहऱ्यावर. ते भाव पाहून माझं मन हिंदकळायला लागलं. खरं म्हणजे माझं आणि सुजितचं सगळं बोलणं झालेलं होतं. एकत्र राहून कोणाला सुख लागणार नव्हतं. वयाबरोबर आईच्या वागण्यात आणखीनच हेकेखोरपणा, स्वामित्वाची भावना आलेली असण्याची शक्यता होती. आणि इतक्या वर्षांच्या स्वतंत्र राहण्यानं आमच्याही वागण्या राहण्याचा घाट फार बदलला होता. तो त्यांना रुचेल असा नव्हता. त्यात बदल करणं सुजितलाही आवडलं नसतं. पूर्वीसारखं घरात आणि मुलात अडकून राहायचं मला काही कारण नव्हतं. त्यामुळे माझा ब्युटिशियनचा डिप्लोमा, माझे छंद, माझं करिअर हळूहळू बनत होतं. ते सगळं सोडायची माझी तयारी नव्हती. त्यामुळे पूर्वीसारखं केव्हाही माझ्यावर सगळं टाकून आईंना नामानिराळं राहता आलं नसतं आणि घरबीर सांभाळणं मुळीसुद्धा मानवणारं नव्हतं. पुढच्या 2 दिवसात आईंनी किती वेळा मला ऐकवलं की अशा वेळी आईवडिलांची काळजी घ्यायला देवानंच आम्हाला धाडलं आहे.
आम्ही दोघं त्यांचं सगळं यथासांग करू याबद्दल त्यांना कशी खात्री आहे हे सांगताना आमची तुलना इतर बेजबाबदार मुलांशी त्या करायच्या. त्यांच्या मैत्रिणींच्याकडे सुना चांगल्या किंवा वाईट कशाही वागत असलेलं मला सांगताना डोळ्यात पाणी आणून आमचं कौतुक करायच्या. असं सगळं ऐकलं ना की पूर्वीचं सगळं विसरता न येण्याच्या माझ्या स्वभावाचा मला राग यायचा. आईंना ओळखण्यात माझी काहीतरी गफलत झाली नव्हती ना असंही वाटून गेलं कित्येकदा. आप्पासाहेबांदेखत बोलताना तर आपण एकत्र राहणार आहोत असं गृहीत धरल्यासारखं त्या बोलायच्या. मग माझी फार पंचाईत व्हायची. सुजितला पटवणं तितकं सोपं नव्हतं आणि बहुतेक ते आईंनी पूर्ण ओळखलेलं होतं. त्याच्याशी बोलायला त्या धजावल्या नव्हत्या, कारण पूर्वीचे सर्व प्रसंग त्यांनी स्पष्टपणे आईंना ऐकवले असते. ते आईंना सोयीचं नव्हतं. म्हणजे शेवटी सुजितला पटवण्याची जबाबदारी अक्कल हुशारीनं त्यांनी माझ्या गळ्यात घातली होती. माझ्याकडून अप्रत्यक्षपणे आश्वासन घेतलं होतं एकत्र राहायला येण्याचं. बंगलोरला गेल्यावर सुजितचा मूड बघून मी त्याच्या कानावर सर्व प्रकार घातला. आप्पासाहेबांच्या आजारानं तो थोडा हळवा झाला होता, तरीही रागवला. काही ऐकून घ्यायलाच तयार नव्हता. आप्पासाहेबांना वाटणारी आशा आणि आईच्या स्वभावातला बदल मीच त्याला पुन्हा पुन्हा ऐकवत राहिले. जणू काही माझ्याच आईबाबांच्या घरी त्यांच्या सोयीसाठी आम्ही राहायला जाणार होतो. काही का असे ना 2-3 दिवसांनंतर सुजितनं तात्विक पातळीवर तरी हे सर्व स्वीकारायला सुरुवात केली. ध्यानीमनी नसताना पुण्याहून ट्रंक कॉल आला. आप्पासाहेबांना पुन्हा जबरदस्त अटॅक आला याचा. आम्ही दोघं तिथे पोहोचेपर्यंत सर्व कारभार आटोपलेला होता. क्रियाकर्म, भेटायला येणाऱ्यांची रीग, आईंचा शोक, सगळ्या सोयऱ्यांचं सांत्वनपर बोलणं या 4 दिवस गेले. बदलीनंतर आम्ही कुठे राहावं हे बोलण्याची ही वेळच नव्हती. आता आईंना एकटं सोडून राहणंही योग्य नव्हतं. सुजित बंगलोरला परतला होता. 10वा-13वा करायला तो पुन्हा येणार होता. येतानाच सौरभचा शाळेतला दाखला आणायला मी त्याला बजावलं. सुजितचे मामा मामी आले होते तेव्हा त्यांच्याशी बोलताना सनीत सोनालीनं आईंना बडोद्याला 2-3 महिने नेण्याचा नुसता विषय काढला आणि अनपेक्षितपणे आई हो सुद्धा म्हणाल्या. सनीत सोनालीला कल्पनाच नव्हती त्या यायला राजी होतील अशी. सोनालीचा चेहरा तर चक्क गोरामोरा झाला आणि सनीत तिच्या नजरेला नजर द्यायचं टाळत होता हे मला जाणवलं. आईंच्या नजरेतनं सहसा काही सुटत नाही, हेही सुटलं नसणार, पण त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांच्या फायद्याचं असलं की असं दुर्लक्ष करण्याची त्यांची सवय फार जुनी आहे. आता इतकं सगळं ठरतंय म्हटल्यावर मला विषय काढणं भाग होतं. बाकी कशासाठी नाही तरी निदान त्या संस्थेच्या अध्यक्षांकडे, पटवर्धनांकडे शब्द टाकायला तरी आईंशी बोलायलाच हवं होतं. खरं म्हणजे आत्ता तुम्हाला त्रास द्यायला जीवावर येत आहे, पण सौरभच्या शाळेचा प्रश्न आहे म्हणून बोलते. तुम्ही त्या पटवर्धनांना नुसता फोन कराल का एकदा फक्त? भेटायचं काम मी करीन आहो. अपराधी स्वरातच मी त्यांना विचारलं. पटवर्धन? हां, ते शाळेच्या मंडळावर अध्यक्ष आहेत ते म्हणतेस का? असं म्हणून आईंनी विषय बदलला. पुन्हा मी विषय काढला तेव्हा आम्ही दोघीच होतो. तेव्हा आई म्हणाल्या, श्यामल, मला वाटतं तू म्हणत होतीस ना तेच बरोबर आहे. आता सुजितला वरची पोस्ट मिळणार, त्यामुळे ऑफिसच्या जवळ राहणं त्याला सोयीचं पडेल नाही का? इतक्या दूरून तो कुठे रोज जाणार येणार? आणि बंगलोरच्या फाड बोलणाऱ्या कॉन्व्हेंट पुढे सौरभला तरी ही बाळबोध वळणाची शाळा आवडणार आहे का? त्या काय म्हणतायत हे मला कळेच ना. मी कधी म्हटलं होतं ऑफिस जवळची जागा सुजितला सोयीची होईल असं? मी अनवधानानं बोलून गेले. आमचे क्वार्टर्स कुठे ऑफिस जवळ आहेत, उलट इथल्यापेक्षा लांब आहेत ते. श्यामल, अगं त्यावेळी मी भावनेच्या भरात बोलून गेले होते, पण मला काय वाटतं, तुमच्या स्वातंत्र्यावर गदा आणायचा मला हक्क नाही. तुम्हाला तुमचं आयुष्य आहे. नाही म्हटलं तरी इथे राहिलात की तुमच्यावर बंधनं येतील माझ्यामुळे. तसं नको.
तुम्ही क्वार्टर्समध्येच जावं, नाहीतरी अजून आपलं काही नक्की ठरलंच नव्हतं. एक ओझरता विचार आला होता ग आपला. मी अवाक झाले. कोणाच्या स्वातंत्र्याविषयी नेमक्या त्या बोलत होत्या? आमच्या का त्यांच्या स्वतःच्या? मनात संताप उफाळून आला, पण मी मनावर संयम ठेवला. खरंच आईंना ओळखण्यात माझी गफलत झालेली होती. शांतपणे मी आईंकडे रोखून पाहिलं. आईंची नजर त्यांच्याही नकळत खाली झुकली आणि कोणाच्या स्वातंत्र्याविषयी त्या बोलत होत्या याचं उत्तर मला मिळालं. तडकाफडकी बडोद्याला जायचा त्यांचा निर्णय का होता हे सुद्धा कळलं. कोणताही चान्स त्यांना घ्यायचाच नव्हता. बंगलोरला सुजितशी घातलेले वाद, त्याच्याकडून ऐकून घेतलेलं वाक्तांडण सगळं मला प्रकर्षानं आठवलं. स्वतःच्या मूर्खपणाची चीड आली, कीव आली, जगाच्या रहाटीची किळस आली. माणसं अशी का वागतात? का त्यांना देव अशी बुद्धी देतो? हे नेहमीचे प्रश्न सहज मनात आले. आता पुन्हा सुजितला मीच तोंड देणार होते. त्याचं बोलणं, चिडणं, रागावणं मीच ऐकायचं. त्यांनी आईंना फडाफडा काही बोलू नये म्हणून वादावादी टाळण्याची कसरत मीच करायची. त्यासाठी जीवाची घालमेल मीच करून घ्यायची. हे सर्व कशासाठी? आपण हे जे वागतो तसं का वागतो? कोणासाठी? पश्चात्ताप करायचा तर तो कशाचा? काय ग, हा फोटो कसा वाटतोय ग एनलार्ज करायला? आईंनी प्रश्न विचारला आणि मी भानावर आले. खोलीतून त्या गेल्या केव्हा आणि आतल्या खोलीतल्या कपाटातून फोटो घेऊन आल्या केव्हा हेही मला समजलं नव्हतं. त्यांच्या लेखी त्यांनी एकत्र राहण्याचा प्रश्न किती बिनतोड सोडवला होता चुटकीसरशी. पुन्हा स्वतःच्या मनावर एवढाही ओरखडा न लावून घेता फोटोतल्या आप्पासाहेबांच्या नितळ नजरेकडे मी बघितलं आणि पश्चात्ताप झाला. निदान या माणसाच्या अखेरच्या क्षणी त्याला आम्ही परत येणार असल्याचं समाधान माझ्या मूर्ख वागण्यानं मिळालं होतं. हे काहीच महत्त्वाचं नव्हतं. श्रोते हो, ही होती डॉक्टर अनघा केसकर यांची कथा स्वतंत्र. ही कथा मी वाचली डॉक्टर अनघा केसकर यांच्या सैर भैर या कथासंग्रहातनं. ही कथा तुम्हाला आवडली असेल कमेंट करून कळवा मित्रांनो, कथा कशी वाटली ते. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, सगळ्या ग्रुप्समध्ये शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि त्या सगळ्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना माझ्या वतीनं दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करा. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय, हा फोटो प्रेस केलात, त्याला क्लिक केलं तरी चॅनल सबस्क्राईब होऊ शकतं, हे लक्षात घ्या. भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.